एका शाळेमध्ये रोजच्या प्रमाणे प्रार्थना चालली होती आणि प्रार्थना सुरू असताना शिक्षकांना कसला तरी घाण वास येऊ लागला। त्यानंतर मग प्रार्थना झाल्यानंतर शिक्षकांनी सगळ्या मुलांना विचारले की आज अंघोळ कोण कोण करून आलं नाही, त्यांनी हात वर करा। मग काही विद्यार्थ्यांनी हात वर केला। त्यानंतर शिक्षकांनी त्यांना समज दिली की उद्यापासून तुम्ही अंघोळ केल्याशिवाय शाळेमध्ये यायचं नाही, नाहीतर मी तुम्हाला शिक्षा करणार। परत दुसऱ्या दिवशी प्रार्थना सुरू असते। प्रार्थना सुरू असते आणि प्रार्थना संपल्यानंतर शिक्षक परत विचारतात की आज कोण कोण अंघोळ करून आलं नाही। तेव्हा आणखी काही मुले हात वर करतात। तेव्हा सर त्यांना शिक्षा करतात आणि सांगतात की इथून पुढे असं वागलं तर चालणार नाही। आणि परत तिसरा दिवस येतो। तिसऱ्या दिवशी पण सेमच होतं, प्रार्थना होते। शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात की आज कोण अंघोळ करून आलं नाही। तेव्हा काही विद्यार्थी हात वर करतात। शिक्षक त्यांना शिक्षा करतो आणि त्या दिवशी देखील त्यांना समज देतात। परत चौथा दिवस उजाडतो। चौथ्या दिवशी पण सेमच, पण चौथ्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांनी अंघोळ केलेली असते। चौथ्या दिवशी पण प्रार्थना झाल्यानंतर सर विचारतात की आज कोण कोण अंघोळ करून आलं नाही। तेव्हा मुले सांगतात की आम्ही अंघोळ करून आलो आहे आणि कपडे देखील स्वच्छ घातले आहेत। मग सगळ्यांनी असं उत्तर दिल्यानंतर देखील विचारात पडतात आणि विचार करतात की अरे सगळी मुलं जरी अंघोळ करून आलेत आणि हा घाण वास येतोय तरी कुठनं, आता तर जास्तच वास येत आहे। आणि याचा छडा लावण्यासाठी शिक्षक एका विद्यार्थ्याला सांगतात की गावाच्या सरपंचाला तू बोलवून आण जा। मग तो मुलगा जाऊन गावच्या सरपंचाला बोलवून आणतो। सरपंच शाळेमध्ये येतात। सरपंच शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षक त्यांना सगळ्या हकीकत सांगतात की एक 4-5 दिवस झाले इथे खूप घाण वास येत आहे आणि आम्हाला समजत नाही की तो कुठनं येतोय। त्यावरती सरपंच एका सफाई कामगाराला बोलवतात आणि त्याला सांगतात की कुठून वास येतोय ते तू शोधून काढ। तेव्हा तो सफाई कामगार सगळीकडे शोधाशोध करतो आणि जिथून जो वास येत होतो ती शाळेची एक टाकी असते, तिथून वास येत असतो। तो सफाई कामगार तिथे पोहोचतो आणि तिचं झाकण उघडून आत बघतो तर तिथे त्याला एक मृतदेह सापडतो। तो मृतदेह एका विद्यार्थ्याचा असतो आणि तो सडलेल्या अवस्थेत असतो आणि त्याच्यामधूनच सगळीकडे घाण वास पसरत असतो। आणि जेव्हा ही माहिती सगळ्या गावभर पसरते तेव्हा पूर्ण गाव तिथे जमा होतं आणि त्या लोकांना जेव्हा त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूचं कारण समजतं तेव्हा सगळे माणसं आश्चर्यचकित होतात। तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। तर ही घटना रायबरेलीमधील आहे आणि ही सत्य घटना आहे। रायबरेलीमधील एका कुटुंबामध्ये एक 15 ते 16 वर्षाचा मुलगा शाळेमध्ये शिक्षण घेत होता आणि तो एके दिवशी शाळेमधून घरी परत आलाच नाही। आणि त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांनी शाळेमध्ये जाऊन विचारपूस केली की आमचा मुलगा सकाळी तर शाळेमध्ये आला होता पण अजून तो घरी पोचला नाही। तेव्हा शिक्षकांनी विचारण्यात येतं, तेथील त्याच्या विद्यार्थी मित्रांनी विचारण्यात येतं। तेव्हा सगळेजण म्हणतात की हा शाळा संपेपर्यंत हा शाळेमध्येच होता आणि शाळा सुटल्यानंतर आता हा कुठे गेला आहे ते आम्ही काही सांगू शकत नाही आणि हा कुठे गेला आहे ते आम्हाला काही माहीत पण नाही। मग त्यानंतर बराच वेळ ते वाट बघून पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतात। तेव्हा पोलीस देखील त्यांना सांगतात की आता मुलगा हरवल्यानंतर 24 तास पूर्ण होते, तो आपण घरी येतोय का बघूया आणि त्यानंतर मग आपण कंप्लेंट नोंदवूया आणि प्रोसेसर पुढची सुरू करूया। पण त्या मुलग्याचं नाव पप्पू असतं आणि त्या पप्पूच्या घरच्यांना एवढा म्हणजे ती वाट बघण्यात ती काय वेळ घालवत नाही। ती सगळ्या गाववाल्यांना एकत्रित करतात, आपली घरची सगळी माणसं घेतात आणि त्या मुलग्याचा शोध ते गावभरात सुरू करतात आणि संपूर्ण रात्रभर ते त्या मुलग्याचा शोध घेत असतात। सकाळ होते पण त्या मुलग्याचा कुठेही शोध लागत नाही। त्यानंतर ते सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांना म्हणतात की आम्ही रात्रभर पप्पूचा शोध घेतला पण आम्हाला तो कुठेही सापडला नाही। तर त्यानंतर पोलीस म्हणतात की ठीक आहे, आता आम्ही कंप्लेंट नोंदवून घेतो आणि पुढची आमची प्रोसेसर काय ती सुरू करतो आणि पप्पूला शोधण्याचा प्रयत्न करतो। आता पोलीस त्यांचा तपास सुरू करतात। तो ज्या ठिकाणी जाऊ शकेल त्या ठिकाणी ते चौकशी करतात। ते त्याच्या मित्रांना विचारतात, गावकऱ्यांना विचारतात, शाळेमध्ये विचारतात, गावामध्ये ज्या ठिकाणी तो जाऊ शकेल त्या ठिकाणी सगळीकडे ती बघतात आणि लोकांना विचारपूस देखील करतात। पण या केसमध्ये पुढे जाता येईल अशी त्यांना एकही लीड मिळत नाही। अशातच काही दिवस जातात पण त्यांना काही लीड मिळत नाही। त्यानंतर पप्पूचे घरवाले आणि घरातले आणि गावातली सगळी व्यक्ती हा केसचा निकाल कधी लागणार, आपला मुलगा कधी मिळणार यासाठी मोर्चा काढतात आणि पोलिसांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतात
आणि ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरते आणि त्या मुलाला शोधण्यासाठी सगळेजण एकत्र येतात आणि पोलिसांच्यावर खूप प्रेशर आणतात. तरी पण पोलिसांना त्याचा काय सुगावा लागत नाही. त्यानंतर मोठ्या पोलीस अधिकाऱ्यापर्यंत ही गोष्ट जाते. तेव्हा ते मोठे अधिकारी ते पोलिसांना जाब विचारत असतात, ओरडत असतात त्यांच्यावर. तेव्हा ते पोलीस अधिकारी म्हणतात की फक्त आम्हाला 3 दिवसाचा वेळ द्या, ह्या 3 दिवसामध्ये आम्ही पप्पूला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करू. असे ठरल्याप्रमाणे त्यांना 3 दिवसाचा वेळ देण्यात येतो. गावकरी देखील आपला मोर्चा मागे घेतात आणि ते शांततेचे सहकार्य करतात. ठरल्याप्रमाणे 3 दिवसाचा वेळ देखील निघून जातो आणि पोलिसांच्या हाती त्या 3 दिवसामध्ये देखील काहीच लागत नाही. मग पोलीस जे आहे ते पप्पूच्या घरची झडती घेतात आणि पप्पूच्या साहित्याची सगळी झडती घेतात आणि त्याच्यामध्ये त्यांना एक पुस्तक सापडतं आणि ते पुस्तक अश्लील असतं. अश्लील चित्र, अश्लील वाक्ये, अश्लील गोष्टी, स्टोरी वगैरे त्यामध्ये असतात. आणि त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती श्याम बुक स्टोअर असं नाव त्याच्यावरती छापलेलं असतं. श्याम नाव ऐकल्यानंतर सगळे गाववाले पोलिसांना सांगतात की हा श्याम तर आपल्या स्टेशनजवळ त्याचं बुक स्टोअरचं दुकान आहे आणि तिथं असतो. तेव्हा पोलीस त्या स्टोअरवरती जातात आणि पोलीस त्याला विचारतात की ह्या पुस्तकाबद्दल तू काय सांगू शकतोस का. तेव्हा तो सांगतो की हा पप्पू नावाचा एक 15 ते 16 वर्षाचा मुलगा माझ्याजवळ येत होता आणि दर 15 ते 8 दिवसाला हा माझ्याकडून अशी पुस्तकं घेऊनच जात होता. आणि तो श्याम बुक स्टोअरवाला व्यक्ती पोलिसांना सांगतो की मागे एकदा याने पुस्तक मला आणून दिलं होतं. त्यामध्ये एक मला चिठ्ठी सापडली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की पप्पू, आता तुझ्या अंकलला आपल्याविषयी सगळं समजलं आहे आणि आपले जे काही संबंध होते ते आपण काही दिवसासाठी इथेच थांबूया, असं त्या चिठ्ठीमध्ये मजकूर लिहिलेला होता. तर आता पोलिसांना चिठ्ठी बघून असा प्रश्न पडतो की हा पप्पू आता अंकल कोणाला म्हणत असेल. ते चिठ्ठी बघून तर पोलिसांनाही समजलं होतं की पप्पूचं कुठल्या तरी महिलेशी काहीतरी संबंध होता किंवा अफेअर होतं. त्यानंतर पोलिसांना असं समजतं की पोलीसवाल्यांना असं समजतं की पप्पू आपल्या भाडेकरूलाच अंकल म्हणून हाक मारत होतो किंवा अंकल म्हणून संबोधत असतो. तेव्हा पोलीस त्या भाडेकरूला चौकशीसाठी बोलवतात आणि त्याच्या बायकोला देखील बोलवतात आणि त्या चिठ्ठीविषयी त्या भाडेकरूला आणि त्याच्या बायकोला विचारतात. आणि जेव्हा त्या बायकोचं आणि त्या चिठ्ठीवरचं हँडरायटिंग ती बघतात तेव्हा ते हँडरायटिंग मॅच होतं आणि त्यानंतर पोलिसांना सगळा प्रकार समजून येतो. आणि त्यानंतर ती भाडेकरूची बायको सांगते की मला असे घाणेरडी पुस्तक वाचायचा खूप शौक होता आणि त्यामुळेच मी अशी पुस्तके आणण्यासाठी तिथे त्या श्याम बुक स्टोअरवरती जात होते. मी ते श्याम बुक स्टोअरवरती अशा पद्धतीची पुस्तके बघितली होती, त्यामुळे मी ते घ्यायची कसे असं म्हणून विचार करत होते. तेव्हा मला पप्पू तिथे काहीतरी खरेदी करताना दिसला आणि मी पप्पूला असं सांगितलं की तुला पाहिजे म्हणून ती पुस्तके घेऊन माझ्याकडे देत जा. आणि पप्पू तसेच करत होता. त्याला पाहिजे म्हणून ती पुस्तके घ्यायचा आणि मला आणून देत होता आणि ती पुस्तके त्याच्यासमोरच वाचत असायची आणि पप्पू तर कायम तिच्यासोबतच असायचा आणि ती पुस्तके वाचता ती कधी उत्तेजित व्हायची आणि त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायची हे त्यांचं त्यालाच कळत नव्हते. एक दोनदा तर पप्पूने तिला विरोध देखील केला, पण पुढे त्याला देखील त्यामध्ये आनंद वाटू लागला. त्यानंतर तो देखील तिच्यामध्ये सामील झाला आणि ह्यांचंही कृत्य असं रोज सुरूच राहिलं. आणि एके दिवशी त्या महिलेच्या नवऱ्याला तिच्यावरती संशय आला आणि त्यामुळे तो काहीतरी खोटी नाटी तिला सांगून मी बाहेरगावी कामाला चालू आहे असे तिला सांगून तो बाहेर पडला. आणि तो बाहेर पडल्यानंतर लगेचच त्या महिलेने पप्पूला बोलवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागले. आणि त्यानंतर तो काय कुठे बाहेर गेलाच नव्हता. तो देखील लगेच तिथे आला आणि त्याने सगळे डोकावून बघितले तर तिची बायको आणि पप्पू शरीर संबंध करण्यामध्ये व्यस्त होते. आणि ते शरीर संबंध करण्यामध्ये व्यस्त असतानाच तो महिलेचा नवरा तिथे आतमध्ये जातो आणि त्यांना तिथे रंग्यात पकडतो. आणि त्यानंतर पप्पू काय लगेच आपल्या घरामध्ये लगेच निघून जातो तिथून. आणि त्यानंतर पप्पू गेल्यानंतर तो त्या महिलेला खूप बेदम मारहाण करतो आणि तिला विचारतो की हे तुमचं कधीपासून चालू आहे. तेव्हा ती म्हणते की खूप महिन्यापासून असं चालूच आहे. त्याला खूप राग येतो, पण तो थोड्या वेळासाठी तो शांत होतो आणि सगळं विसरले असं तो दाखवतो. आणि थोडे दिवस गेल्यानंतर पप्पू शाळेमध्ये गेलेला असतो आणि तो शाळेमधून घरी येत असताना हा महिलेचा नवरा त्याला वाटेमध्ये म्हणतो की पप्पू तू घरी चालला आहेस का, आणि मी पण तिकडेच चालाय, चल मी तुला सोडतो. आणि त्याला आपल्या गाडीवरती घेतो आणि त्याच्या शेजारच्या गावामध्ये जातो. शेजारच्या गावामध्ये त्याचे 4 दारुडे मित्र आधीपासूनच होते आणि ती सगळे मिळून त्या पप्पूला दारू पाजण्याचा प्रयत्न करत असतात, पण पप्पू काय ती दारू पित नाही. आणि त्यानंतर दारूच्या नशेमध्ये ते पप्पूला विचारत असतात की तू कसं करत होता तुम्ही दोघंजण. तेव्हा पप्पू सगळं सुरुवातीपासून
शेवट कसं झाला, आम्ही कसं करत होतो ते सगळं तो पप्पू तिला तो सांगत असतो. आणि ते सांगतानाच त्याचा राग खूप अनावर होतो आणि तो पप्पूचा गळा दाबून त्याला ठार मारतो. आणि ते त्याच रात्री त्याच्या 4 मित्राला घेऊन शेजारच्या गावामध्ये एका शाळेच्या टाकीमध्ये त्या मृतदेह टाकतात. आणि तो मृतदेह सडल्यानंतर त्याचा वास येऊ लागतो. त्यामुळे ह्या घटनेचा सगळा खुलासा होतो. आणि पोलिसांनी त्या चार लोकांना देखील अटक केली आहे. आणि त्या महिलेला पण महिलेचा काही दोष नव्हता यामध्ये, पण कमी वयाच्या मुलग्यासोबत तिने असे कृत्य केले म्हणून तिला देखील पोलिसांनी समज दिली आहे. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.